आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे साहेब आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभळी नाका येथे होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सव 2025 देवीची पाटपूजा कळवा येथे संपन्न झाली। यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे, संजय दळवी, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, भारतीय कामगार सेना सचिव सुरेश मोहिते, ठाणे लोकसभा सचिव विश्वास निकम, विभाग समन्वयक बिपिन गेहलोत, उपशहर प्रमुख कळवा मुंब्रा मुकुंद ठाकूर, विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर, राजू मोरे, दत्ता पागावले, विजय हंडोरे, प्रकाश पायरे, उपविभाग दत्ता पागावले, उपविभाग प्रमुख दशरथ गुप्ता, प्रमुख अमोल हिंगे, सुधीर पाटील, संजय जाधव, सचिन पागावले, उपशाखा प्रमुख सूरज सोनकर, उपविभाग अधिकारी वरुण मानकामे, महिला शाखा संघटिका अपर्णा भोईर, कल्पिता पाटील तसेच इतर शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाण्याच्या या चैत्र नवरात्र उत्सवाचे छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे हे यंदाचे 18वे वर्ष असून यापूर्वी चरई येथे 12 वर्ष अशी एकूण 30 वर्ष हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे। या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी होते। रविवारी 30 मार्च ते सोमवार 7 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात। येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी या देवीची ख्याती आहे। भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी ही देवी जगभरात प्रसिद्ध आहे। त्यामुळे अनेक राज्यातून भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येत असतात। मला वाटतं 30 वर्ष या उत्सवाला झाली आणि यंदाचं 31वं वर्ष आहे। 18 वर्ष मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज या मैदानामध्ये जिथे धर्मवीर आनंदीगे साहेबांचा टॉवर आहे या ठिकाणी 18 वर्ष त्या ठिकाणी हा उत्सव केला आणि 12 वर्ष मी राहतो त्या चरई ठिकाणी झाला। 30 वर्ष या ठाणेकरांच्या आणि या देवी भक्तांच्या मुळे हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो। याची प्रेरणा आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या माध्यमातून मला मिळाली असं मी समजतो। कारण या महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये उत्सव कसे साजरे करायचे ते धर्मवीर आनंदीगे साहेबांनी आम्हाला दाखवलेलं आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही काम केलेलं असल्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्याचं काम आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आम्ही करतोय आणि गुढीपाडव्याला ही जी सुरुवात होणार आहे आज या ठिकाणी पाठपूजन झालेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व ठाणेकर या उत्सवाची वाट बघत असतात। सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि गुढीपाडवा ते रामनवमी 9 दिवस हा उत्सव या ठिकाणी चालणार आहे आणि मला वाटतं सर्व ठाणेकरांना आव्हान आहे की या देवीच्या दर्शनाला आपण यावं।